मुला मुलीच्या लग्नामध्ये विलंब होत आहे का? होत असेल तर शिवपुराणातील हा सोपा आणि खूप प्रभावशाली उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकाला नक्की शेअर करा, जेणेकरून पुढच्यांना याचा फायदा झाला पाहिजे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही उपाय मी सांगते ना ते उपाय मी अगोदर पेन आणि वही घेऊन लिहून घेत असते, कारण की त्यातला एकही गोष्ट चुकू नये, कारण आपल्या लक्षातून जाऊ नये. छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक जरी गोष्ट आपण विसरलो आणि तुम्ही फार श्रद्धेने मी सांगितलेला उपाय तुम्ही फार श्रद्धेने आणि विश्वासाने करता आणि त्यामध्ये एखादी जरी गोष्ट चुकली आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर झाली नाही तर तुम्ही एक तर देवाला दोष देता आणि मी उपाय सांगितला मला पण दोष देता. त्यामुळे मी सगळं लिहून घेत असते आणि त्यानंतरच हा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत असते. एका दादाची कमेंट आहे, तुम्ही वाचून वाचून सांगता. प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या लक्षात राहत नाही. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथं सविस्तर लिहून घ्याव्या लागतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचाव्या लागतात. कारण की एक जरी गोष्ट चुकली तर मग त्याचा काही फायदाही होणार नाही. त्यामुळे बरोबर का नाही? त्यामुळे छान छान कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. उपायाला सुरुवात करूया. आपल्याला उपाय काय करायचा आहे? तर उपाय करायचा आहे 16 सोमवाराचा व्रत. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि महादेवाचा खूप आवडता महिना आहे. या महिन्यात जर 16 सोमवाराचे व्रत सुरू केले तर अधिक फलदायी ठरते. त्यामुळे 16 सोमवाराचे व्रत महादेवाच्या श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करा. आता सुरुवात कशी करायची आहे? प्रदोषकाली पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळी 16 सोमवाराची व्रत पूजाची असते ना संध्याकाळच्या वेळी करतात. प्रदोषकाली पूजा करायची आहे. पूजा करताना तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे. प्रत्येक पूजेला तुम्हाला संकल्प हा सोडावाच लागतो. महादेवाच्या आशीर्वादाने लवकरच कार्य जुळून येते आणि लग्नामध्ये जे अडथळे येतात ते पण दूर होतात. संध्याकाळच्या वेळी आपण आंघोळ करून पूजा करायचा आहे. अगोदर तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर 16 सोमवाराचे व्रत करताना पूजेच्या वेळी महादेवाला पिवळी फुले आणि चंदनाचा अभिषेक करायचा आहे. जेव्हा चंदनाचा अभिषेक केला तेव्हा शिवलिंगावर दर सोमवारी केशर दूध म्हणजे केशर भिजवलेलं दूध अर्पण करायचं आहे. केशर दुधाने काय होते? विवाहात येणारे अडथळे आणि बाधा दूर होतात. जे कोणते अडथळे असतात, बरेच काही दोष असतात ते दूर होतात. त्यामुळे केशराचं दूध वापरायचं आहे आपल्याला. त्यानंतर 108 बेलपत्र घ्यायचे आहे आणि 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे. जेव्हा 108 बेलपत्र अर्पण करतो तेव्हा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हे 16 सोमवाराचं व्रत तुम्हाला करायचं आहे. लवकरच महादेवाच्या आशीर्वादाने तुमचं मंगल कार्य जुळून येईल. मनाजोगे मुलीला मुलगा मिळेल आणि मुलाला मुलगी मिळेल. आई वडील सुद्धा करू शकतात आपल्या मुलासाठी, संततीसाठी, आपल्या म्हणजे आपली जे मुलं असतात त्यांच्यासाठी आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकाला नक्की शेअर करा आणि थोडासा मोठा झाला तरी पाहत जा, कारण महत्वाचे उपाय असतात आणि जे काही उपाय घेते मी लिहून ठेवून तुमच्या सोबत शेअर करीत असते, कारण छोट्या छोट्या गोष्टी विसरू नये म्हणून. बरोबर का नाही? बरोबर असेल तर हो कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. आता 16 सोमवार व्रत कशा करायची, पूजा कशा करायची हे तुम्हाला जर माहिती नसेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ती पूजा ब्राह्मणाकडून करून घेतली तरी चालते. ब्राह्मणाला सगळी पूजा माहिती असते आणि ज्यांना ब्राह्मणाकडून करून घेणे जमत नाही, कारण आर्थिक समजू शकता तुम्ही, पैशाची जे टेन्शन असते ना ते जर असेल कोणाकडे आणि त्यांना ब्राह्मणाकडून ही पूजा करणं जमत नसेल आणि तुम्हाला घरच्या घरी 16 सोमवाराचं व्रत करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आणि ज्यांना जमतं त्यांनी ब्राह्मणाकडून सुद्धा करून घेतलं तरी चालतं. आणि नक्की आता श्रावण महिना सुरू आहे, नक्की करून बघा. मनाजोगे नवरा मिळतो मुलीला आणि मनाजोगे बायको मिळते मुलाला. श्री स्वामी समर्थ. आणि लवकरच लग्न जुळून येतात. श्री स्वामी समर्थ. चला.